एकदा ना एक पेशंट आली माझ्याकडे, आय थिंक 3-4 महिने झाले असतील आणि ती म्हणाली, "सर माझे पोर्स खूप मोठे दिसतात चेहऱ्यावर. कधी मोठे दिसतात, कधी छोटे दिसतात. मला पर्मनंट काहीतरी याला सोल्युशन सांगा ना." पहिले शांतपणे समजवलं तिला, की पोर्स म्हणजे ही डायनॅमिक गोष्ट आहे. हेअर फॉलिकल आणि ऑइल ग्लँड याचं जे ओपनिंग तेच म्हणजे पोर्स. मोठे दिसतात, कधी छोटे दिसतात. त्याचमुळे नीट तिला स्किन रूटीन एक्सप्लेन केलं, की काय-काय केलं पाहिजे. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, रात्रीचे ॲक्टिव्हज कशा पद्धतीने वापरले पाहिजे. उगाच रँडमली ओव्हर द काउंटर असलेले प्रॉडक्ट्स बरेच काही वापरून झाले होते. पण जेव्हा ती नीट रूटीनमध्ये आली, प्लस 1 महिन्यानंतर अजून कार्बन पील लेझर टोनिंग करायला लावली. मग ती एव्हरी 3 वीक्स ती करत गेली आणि मेन काय आहे, ती समजून घेतलं तिने, की गोष्ट काय आहे, कोर्स म्हणजे काय आहे आणि रिअलिस्टिकली आपण काय एक्सपेक्ट केलं पाहिजे. मग आता खूप हॅपी आहे, पोर्स कंट्रोलमध्ये आहे. तुम्हाला पण पोर्सबद्दल खूप चिंता वाटते का? लगेच आम्हाला मेसेज करा PORES. तुम्हाला आमच्याकडनं गाईडन्स मिळेल.